आपण असं कावळे सात पॉईंटला आल्यावरती इथं वरती तर पूर्ण दुखत असतं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गर्दी तर एवढी नाही पण सकाळी टायमाला यायचं गर्दी राहत नाही. आणि तो कावळे सात सेट पॉईंटचा जो धबधबा आहे तो हा धबधबा आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कारण का धुकं खूप आहे इथं. आणि या साईडला डायरेक्ट वेलकम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गावठी फॉगट चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे आंबोली घाटामध्ये. तर आंबोली घाटामध्ये मी आज एक्सप्लोअर करणार आहे कावळे सात पॉईंट रिव्हर्स वॉटरफॉल. तर आंबोली घाटामध्ये फिरण्यासारखी 2-3 ठिकाणे आहे, जसे की कावळे सात, आंबोली धबधबा आणि हिरण्यकेशी मंदिर. या टायमाला आपण कोल्हापूर ते सावंतवाडी रोडने जातो. घाटामधून आपल्याला या साईडला कावळे सातला येण्यासाठी मध्ये एक पॉईंट आहे, तिथून तुम्ही कोणाला विचारू शकता, तुम्हाला कावळे सात सांगता. त्या रोडने आल्यावरती अशी तुम्हाला पाठी लागते मागं. ठीक आहे, पाठीतनं आतमध्ये आल्यावरती हा एक पॉईंट आहे. या ठिकाणी तुमच्याकडं पर पर्सन हे 5 रुपये तिकीट घेतले जातं आणि तुम्हाला सोबत कॅश ठेवायची. इथं फोनपे वगैरे चालत नाही. तिकीट तुम्हाला मी तिकीट दाखवतो. तिकीट आहे तिकीट. तर तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस केली असाल, तुम्ही कुठं जा तुम्हाला दुःखच बघायला भेटणार आहे. आता आम्ही कावळे पॉईंटकडे चाललो आहे. त्या पॉईंटकडे जाता नाही बघू शकता. फक्त फरक एवढा की या साईडला जास्त गर्दी नाही आहे. तुम्हाला गर्दी पण जास्त आहे. ठिकाण नको असलं तुम्ही कावळे शेटला नक्की येऊ शकता, पण तुम्हाला इथे गाडी केअरफुली चालवायची आहे. बघू शकता किती धुकं आहे तसं. अरे इकडे जवळ आलं तरी आमच्या लक्षात पॉईंट नाही आला. हे कावळे शेट पॉईंट आला, पूर्ण धुकं इथं. तुम्ही मागे मागे बघू शकता. हा रोड जो होतो त्या रोडला आला, रोड डायरेक्ट कावळे शेट पॉईंटला गाडीला पार्किंग लावण्यासाठी व्यवस्था पण केलेली. गाडी पार्किंग लावू शकता तुम्ही. गाडी पार्किंग व्यवस्था आहे. पार्किंगसाठी कुठलाही चार्जेस नाही आहे. तुम्हाला फक्त स्टार्टिंगला जेव्हा येतं त्या टायमाला 5 रुपये चार्ज घेतले जाईल. तुम्हाला दिसत मे बी तुम्हाला दिसत नाही तसंच आपल्या त्या पॉईंटला सुद्धा कावळे सात आहे. कावळे सात हा पॉईंट अननोन आहे. असं नका समजू की अननोन आहे की इथे लोक गर्दी कमी असते. अननोन म्हणजे असं नाही की या ठिकाणी गर्दी नाही, गर्दी आहे. पण आपण ऑफ सीझनला आलो आहे, म्हणजे आपण आलो आहे मंगळवारी. त्यामुळे या ठिकाणी ऑफ सीझन ज्या तुम्ही शनिवार रविवार तुम्हाला गर्दी बघायला भेटणार. जसं तुम्ही आतमध्ये एंटर करसाल या साईडला बघू शकता, तुम्हाला छोटे मोठे स्टॉल लागलेले भेटतील. इथं तुम्ही चहा नाश्ता वगैरे घेऊ शकता. आता कावळे सात पॉईंटला जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण असं प्रॉपर एक रस्ता बनवून दिलेला आहे. तुम्हाला काही कच्च्या रस्त्याने जायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त हा एक पाथ फॉलो करायचा आहे. मित्रांनो, हा कावळे सात असा एक व्हिजिट पॉईंट आहे. या ठिकाणी तुम्हाला कसलीही गर्दी बघायला भेटणार नाही. जर तुम्ही आंबोली घाटामध्ये फिरायला आला तर कावळे सात पॉईंटला व्हिजिट करायला विसरू नका. कावळे शेट पॉईंटला जाण्यासाठी तुम्हाला काही जास्त अशी खूप जास्त मोठी काही ट्रेक नाही आहे. फार तर फार त्या साईडनं आपण खूप झालं ना 5 मिनिटाची ट्रेक आहे. 5 मिनिटाची ट्रेक झाल्यानंतर लगेच तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्यटकांना सूचना असा पोलिसाचा बोर्ड लागेल. या ठिकाणी तुमचा हा कावळे सात पॉईंट येऊन जातो. बघा खालच्या साईडला बघू शकता तुम्ही, खाली काहीही नाही आहे. हा आहे कावळे सात पॉईंट. खालच्या साईड बघू शकता, ते तुम्हाला काही दिसणार नाही. ज्या ठिकाणी वरून पाणी पडतंय ते पाणी खाली न जाता खालच्या येणाऱ्या हवेमुळे आता तुम्ही या झाडाची मोठी बघू शकताय. या कड्याने वरती हवा येते आणि मग त्याच्या हवावरती असल्यामुळे इथून जे खाली पाणी पडतं ते वरती वापस रिवर्स येतं. या ठिकाणी असं म्हटलं जातं की या साईडला
रिव्हर्स वॉटरफॉल आहे. रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे काय ते तिकडे बघू शकता. या साईडला खूप खोल अशी दरी आहे. या साईडला तुम्हाला बिलकुल काही दिसणार नाही. पण जेव्हा जे पावसाचं पाणी इकडून या साईडला जे वाहत येतं या साईडला खाली, तर त्या टायमाला खाली वाहत वारं पूर्ण खालून वर येतं आणि वरती आल्यावर जो वरून खाली पाणी पडतंय ते पाणी पूर्ण वरती आपल्या अंगावर येते. पूर्ण माणूस भिजून जातो आणि त्याला तुम्ही आपण याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतो. तुम्ही या साईडला बघू शकता. या साईडला तुम्हाला तुमच्या अंगावर पाणी येताना दिसत. तुम्हाला असं वाटत असेल तिथं पाऊस चालू आहे, पण पाऊस बिलकुल चालू नाही. त्या साईडला जे वरून पाणी पडतं ते धबधब्याचं पाणी वरती रिव्हर्स आपल्या अंगावरती येतंय. म्हणून असं वाटतं की तो पाऊस पडतोय म्हणून. आपण जेव्हा तिची वाट बघत होतो कावळेसारख्या पॉईंटची, या साईडला बघू शकता तुम्ही. या साईडला पूर्ण असं पाणी वाहत होतं. या साईडला तो धबधबा आहे. आता एवढं हवेचं प्रमाण कमी असल्यामुळे तो काय होईल व्यवस्था येत नाहीये. पण एवढं हवेचं प्रमाण कमी असल्यामुळे तो काय होईल व्यवस्था येत नाहीये. गजब बेइज्जती है. आणि तसं पण थोडंफार पाणी आपल्या तोंडावरती व्यवस्थित लागतंय. त्या साईडला बघतो हातीची पोलपाड आहे. दिसतंय का? जसं जसं खालून वाऱ्याचं प्रमाण जसं जसं खालून वारा येतोय जसं खालून वारा आला तसं तो जो धबधबा खाली पडतोय तो परत वर रिव्हर्स पाणी येतं त्याचं. त्यामुळे त्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हटलं जातं. तुम्ही बघू शकत असाल की खाली पडणारं पाणी हे वाऱ्याच्या वेगाने परत वापस येतंय. तो झाला रिव्हर्स वॉटरफॉल.